जय हिंद। मैं हूं आपका दोस्त शेख जमील। आप देख रहे हैं शब्द की गूंज। शब्द की गूंज में आपका स्वागत है। अण्णाभाऊ साठे, त्याचप्रमाणे काही समस्या ज्या वार्डामध्ये आता जसं तिकडे आपल्या राष्ट्रपाल राहतो तो वार्ड म्हाडा कॉलनी, त्या ठिकाणी काही ठिकाणी असे घर झालेले आहे की माणूस जीवना मरणाच्या प्रश्नावर आलेला आहे, तिथे जायला रस्ता नाहीये, ती कामं झाली पाहिजे। म्हाडा कॉलनीमध्ये सर्वात प्रथम तिथे जाण्यासाठी रस्ता झाला पाहिजे, याचा जो विचार करीन, याचा जो काम करीन, अशा लोकांच्या संबंधित आपल्याला काही विचार करायचा, विनिमय करायचा। आणि आपल्याला माहिती असेल, माझं नाव संतोष लक्ष्मण मोरे आणि माझा परिचय देतो। आधी माझं नाव संतोष लक्ष्मण मोरे, शिवाजीनगर खाली सुभाषचंद्र बोस नगर। माझं शिक्षण मी इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर, आणि माझं मास्टर ऑफ इंजिनिअरिंग सुरू आहे। कारण त्याच्या मागे कारण आहे, मी एक मातंग समाजाचा मुलगा। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला कळाले। डॉक्टर बाबासाहेब मला जेव्हापासून कळाले तेव्हापासून मला ऊर्जा मिळाली, कारण की बाबासाहेब प्रेरणा स्रोत आहे। आणि जे बाबासाहेब ज्यांना कळाले त्यांना काहीतरी वाटते की आपण जीवनामध्ये काहीतरी करावं। आज मी आंबेडकरी चळवळीचा मुलगा। आज मला मी वैयक्तिक म्हणजे बोलायचं नाही म्हणतो, तर त्यामुळे तुम्ही मला पाठिंबा करावं, राजीनामा पाठिंबा करा, कुठेतरी माझ्यासारख्याला संधी द्यावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो। बाबासाहेब आंबेडकर, छत्रपति शिवाजी महाराज। आज की सभा के अध्यक्ष ये हमारे दोनों राजू भाऊ और सोमन जी सिंधे साहब, हमारे गुरु जी। आज अपने जो मीटिंग ली, ये मीटिंग इसके लिए ली गई कि अपन कोई पक्षोबाजी लेके नहीं ली, ये सब मिलके अपन साथ में अपना निर्णय आखिरी पर बताएंगे। जो भी है तो अपनों को इतना देखना है कि अपने हर वार्ड में कौन से काम कौन कर सकता, और को अपने सब लोगों को अपनों को लेकर चल सकता, ऐसे आदमी की तरफ अपनों को काम करना है। बाकी इतना मुद्दों में त्या ठिकाणी आपण मलकापूर शहरात ज्या नगरपालिकेच्या निवडणुका हो घातल्या आहेत, त्या निमित्तानं मला शहरातील सर्वच वार्डातील, मोहल्ल्यातील, नगरातील सर्व समाजाच्या दलित बांधवांची एक बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे। त्यामध्ये मातंग समाज आहे, कामगार समाज आहे, बौद्ध आहे आणि इतर सर्वच मागासवर्गीय समाज आहेत। आता आपण या समाजाची बैठक सर्वप्रथम इथं का बोलवली असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल। ही कुठल्याही राजकीय पक्षाची सभा नाही, ही कुठल्याही एका धर्माची सभा नाही। ही सभा मागासवर्गीय समाजातील आणि त्या मागासवर्गीय समाजामध्ये जे जे उपेक्षित घटक आहेत त्या समाजाची ही सभा आहे। आणि आपण इथं सभा बोलवली, सभेचं कारण काय? कारण आपण सभेचं कारण कोणालाही सांगलेलं नाही, बैठक का बोलवली हे सांगितलं नाही, तरी प्रत्येक वार्डातून 2-2, 3-3 प्रतिनिधी बोलवले। जास्त लोक बोलवले नाही, जास्त लोक बोलवले असते तर हा हॉल सुद्धा कमी पडला असता। आता आपण आता सांगायला बैठक का बोलवली? निवडणुका आहेत, दरवेळेस निवडणुका होतात, राजकीय पक्ष आपापल्या भूमिका मांडतात, मतदान होते, नगरसेवक निवडून येतात, त्यांची कामं होतात आणि इतर वार्डात काहीच होत नाही। मी तुम्हाला सांगतो, मलकापूर शहरामध्ये जवळपास 9 ते 10 दलितांचे वार्ड आहेत, बौद्धांचे 2-3 वार्ड मातंग समाजाचे आहेत। परंतु नगरपालिकेच्या कारभाराप्रमाणे ज्या ठिकाणी मागासवर्गीय वस्तीमध्ये मागासवर्गीय नगरसेवक निवडून येतो त्याच ठिकाणी फक्त काम होतात, इतर वस्त्यामध्ये आजपर्यंत कोणतेही काम झालेलं नाही। उदाहरणार्थ भीमनगर ते राखीय म्हणजे सगळ्या दलित वस्तीचा दरवर्षीचा 1 कोटी रुपये तिथं जातात। दुसरं पंतनगर, तिथं दरवर्षी 1 कोटी रुपये येतात, कामं फक्त तिथंच होतात, अवांतर वार्डामध्ये कुठेही होत नाहीत। मातंग समाजाचे 2 वार्ड आहे, आंबेडकर नगर आहे, पण तुमचं रमाबाई नगर आहे, गौतम नगर आहे, भरपूर नगर आहे। तुमच्या म्हाडा कॉलनी तिथं कुठल्याही प्रकारचे काम होत नाही। म्हणून यासाठी आपण बैठक बोलवली की आपण सर्व मिळून एक सर्वसंमतीने एक निर्णय घेऊ, एक दबाव गट तयार करू, जेणेकरून आपल्या मताला किंमत येईल। तुम्ही वेगवेगळे मतदान टाकसान त्याला काही अर्थ राहणार नाही।
पण सर्व समाजाचा गठ्ठा म्हणून एका ठिकाणी केले तर तुमची इज्जत होईल, तुमची किंमत होईल. बाबासाहेबांना सांगितलं होतं की लोकशाहीमध्ये डोके मोजले जातात, त्या डोक्यामध्ये काय काही पाहिलं जात नाही. म्हणून म्हणतो आपण डोके दाखवून राहिलो आहोत की आमच्याजवळ सुद्धा एवढे डोके आहेत. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आता आपल्या समाजाच्या काही समस्या आहेत. 50-60 वर्षापासून आपला बाबासाहेबांचा पुतळा आहे, त्याचं रोज सौंदर्यीकरण होते. हे काढतात ते लावतात, ते काढतात ते लावतात. ते सौंदर्य करू 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 तो पुतळा 3 फुटावर आला, लांबून दिसत नाही. म्हणून आज मी पहिला ठराव मांडतो की आपण ज्याला कुणाला पाठिंबा देऊ, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पूर्णांकुटी पुतळा जो तिथं बसवेल आम्ही त्याला मतदान करू. हा ठराव मंजूर होईल, तो सगळ्यांनी हातवर करा, सगळ्यांनी हातवर करा. ठराव क्रमांक 2, मलकापूर शहरामध्ये नेहमीच मातांग समाजावर अन्याय झालेला आहे. कुठलाही राजकीय पक्ष मतदान कमी आहे म्हणून त्यांना तिकीट देत नाही, त्यांना दरवर्षी उपेक्षित ठेवतात. म्हणून दुसरा ठराव हा मांडतो की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो आपल्या राजकीय पक्ष मातांग समाजाला देईल आम्ही त्याच पक्षाला मतदान करू, असा एक ठराव मांडतो. ज्यांना मार्ग नसेल त्यांनी हात वर करा. ठराव क्रमांक 3, मलकापूर शहरामध्ये जो पक्ष आम्ही ज्याला मतदानासाठी पाठिंबा देऊ, जो अण्णाभाऊ साठेंचा पूर्णांकित पुतळा उभा राहील त्यांनाच आपण मतदान करू, असा मी तिसरा ठराव मांडतो. मान्यतेचा हात वर करा. अशा अनेक समस्या आहेत. पुन्हा आपण 27 आणि जो आम्हाला नोटरी करून देईन 500 रुपयाच्या स्टॅम्पवर त्याच पक्षाला आपण मतदान करू. आणि पुढची मीटिंग आपण 27 तारखेला घेऊ. तोपर्यंत आपापल्या वार्डातल्या समस्या घेऊन ये आणि पुढची मीटिंग जाईल ती थोडी मोठ्या प्रमाणात राहील. राहिला इतर गोष्टीचा प्रश्न तर प्रत्येकाची डिमांड पूर्ण केल्या जाईल. त्याबद्दल तुम्ही काही घेऊ नका, मनामध्ये संकोच ठेवू नका आणि प्रत्येकाचा मान सन्मान राखला जाईल. आता मी एक ठराव मांडतो आजच्या बैठकामध्ये. आज आपण मलकापूर शहरामध्ये मलकापूर दलित आघाडीची स्थापना करत आहोत. ज्यांना मंजूर असेल त्यांनी हात वर करा. आपले 4ही ठराव बहुमताने मंजूर झाले. आता सर्वांना मी एकच विनंती आहे, आपण कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, काही नाही. 27 तारखेला सगळे मिळून बसू, सर्व चर्चा करू, जो समस्या सोडवईल, जो 500 रुपयाच्या नोटवर लिहून देईल आपण त्यांना पाठिंबा देऊ. एवढं बोलून मी माझे 2 बसून घ्या बाकी बसून घ्या.